लाख कोशिश वो हाथ न आएगा, ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा। होता है वो भीम के असली खून का, होता है वो भीम के असली खून का। वंचितों का लाडला लीडर है, वंचितों का लाडला लीडर है। किसी पिंजरे में कैद ना होगा, ये तो खानदान शेर है। किसी पिंजरे में कैद ना होगा, ये तो खानदान शेर है। साहेबांचं हेलिकॉप्टर हे जवळपास 11:15 वाजता भुसावळला बियाणे मिलिटरी स्कूलमध्ये लँड होईल। वंचित बहुजन आघाडीचे असलेले उमेदवार संजयदादा ब्राह्मणी यांच्या प्रचारार्थ उद्या जाहीर सभेचं आयोजन भुसावळमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात केलं आहे। उद्या श्रद्धेय बाळासाहेब रावेर लोकसभे येथे प्रचार फेरीसाठी येत आहे। उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन आपण या ठिकाणी कूलर या पेंडॉलमध्ये कूलरची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून या ठिकाणी जो काही जनसमुदाय असेल त्यांना या ठिकाणी गरम होऊ नये। पूर्ण रावेर लोकसभा क्षेत्रातून 9 तालुक्यामधून 15 ते 20 हजार कार्यकर्त्यांचा जथ्था आत्ताच्या क्षणाला रेडी आहे। की उद्याचं भाषण आणि उद्याची सभा ही आमच्या गळ्यात विजयाची माळ टाकणारी ठरू शकते। उद्या श्रद्धेय बाळासाहेब रावेर लोकसभे येथे प्रचार फेरीसाठी येत आहे। आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये जिल्हाध्यक्ष शैवताई, युवा जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ पवार यांनी अथक मेहनत घेऊन सर्व परवानग्या वगैरे मिळवून उद्याचा कार्यक्रम आमचा 90% यशस्वी झाला आहे। आणि उद्या त्यात 10% भर पडली की आमचा हा कार्यक्रम 200% यशस्वी होईल व पूर्ण समाजामध्ये, पूर्ण मतदारसंघामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आदरणीय बाळासाहेबांना ऐकण्यासाठी व बाळासाहेब कशी दिसतात बऱ्याच लोकांनी पाहिलं नसेल, नवीन मंडळींनी ते त्यासाठी खूप जनसमुदाय इथे येईल व उद्याची सभा ही ऐतिहासिक अशी सभा ठरणार आहे। की साहेब किती वाजता दाखल होतील आणि कोणत्या मार्गाने येणार, मार्ग कोणता यांचा आला? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर उद्या सकाळी 11 वाजता भुसावळमध्ये आगमन होईल आणि साहेबांचं हेलिकॉप्टर हे जवळपास 11:15 वाजता भुसावळला बियाणे मिलिटरी स्कूलमध्ये लँड होईल आणि तिथून पूर्ण लवाजमा वाजत गाजत आम्ही साहेबांना सभास्थानापर्यंत आणणार आहोत। रावेर लोकसभेच्या प्रचारादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे असलेले उमेदवार संजयदादा ब्राह्मणी
यांच्या प्रचारार्थ उद्या जाहीर सभेचं आयोजन भुसावळमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात केलं आहे. पूर्ण जिल्हाभरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सगळेच पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे समर्थक व कार्यकर्ते वाट बघत होते की बाळासाहेब कधी येतील आणि संबोधित करतील, जेणेकरून निवडणुकांच्या कालावधीमध्ये माजलेला जो काही रणसंग्राम असतो, अप्पांचा बाजार असतो, तर या सगळ्यांना कशा पद्धतीने शांत करता येईल. उद्या पूर्ण रावेर लोकसभा क्षेत्रातून 9 तालुक्यामधून एक 15 ते 20 हजार कार्यकर्त्यांचा जथ्था आत्ताच्या क्षणाला रेडी आहे आणि उद्या नक्कीच या आकड्यामध्ये भर पडेल. कारण आदरणीय बाळासाहेबांवर प्रेम करणारा सर्व संविधानवादी आणि लोकशाहीवादी हा नक्कीच या सभेला उपस्थिती लावणार आहे. तर उद्याचं भाषण किती मतदानावर फरक पडेल? उद्याच्या भाषणाने मतदानावर किती फरक पडेल यापेक्षा मी म्हणेन की उद्याचं भाषण आणि उद्याची सभा ही आमच्या गळ्यात विजयाची माळ टाकणारी ठरू शकते. मंडप या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. किती अंतरावर किती फूट असेल आणि किती खुर्च्यांचं आयोजन आहे, कसे नियोजन केलेलं आहे? कारण 11 वाजता या ठिकाणी सभा होणार आहे, तापमानाचा पारा भरपूर आहे. कसं नियोजन असेल, या सर्व सुविधा कशी केलेली आहे? उद्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय पंडित ब्राह्मणे साहेबांच्या प्रचारार्थ भव्य अशी सभा या भुसावळ शहरामध्ये संपन्न होणार आहे. तत्पूर्वी आम्ही गेल्या 2 ते 3 दिवसापासून या सभेच्या नियोजन या ठिकाणी करीत आहे. सभेच्या नियोजना ठिकाणी आम्ही जवळपास 10,000 लोक या ठिकाणी बसू शकतील अशा पद्धतीची मंडप व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. भव्य असं स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी फूड पॅकेट्स देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांना आम्ही उपलब्ध करून देत आहोत. पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे. सभा ही सकाळी 11 वाजेची जरी असली, उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन आपण या ठिकाणी या पेंडॉलमध्ये कूलरची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून या ठिकाणी जो काही जनसमुदाय असेल त्यांना या ठिकाणी गरम होऊ नये आणि उन्हाची तीव्रता भासू नये अशा पद्धतीची ही सभा या ठिकाणी भव्यशी सभा संपन्न होणार आहे. उद्याच्या सभेसाठी रावेर लोकसभा मतदारसंघातून जवळपास 20 ते 25 हजार जनसमुदाय या भुसावळ शहरामध्ये सकाळी 10 वाजेपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. कार्यकर्ते अत्यंत जोमानं कामाला लागलेले आहे. संपूर्ण रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि निश्चितच उद्याच्या दिवशी जी बाळासाहेब आंबेडकरांची सभा या भुसावळ शहरात संपन्न होत आहे ती या भुसावळ शहराच्या इतिहासातील एक ऐतिहासिक अशी सभा या ठिकाणी होईल यात शंका नाही. आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. ऊपर में वाली भोली भाली शील की झोली हूँ. ऊपर में वाली भोली भाली शील की झोली हूँ. आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. पुणे येथे पुरविले जाणारे सर्वच प्रकारचे अस्सल खानदेशी चवीचे कुसकुशीत कुरकुरीत आणि खमंग केळीचे वेफर्स मिळण्याचे भुसावळ शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे राणाजी केळी वेफर्स होय. चविष्ट, हलके आणि उत्तम प्रकारचे दर्जेदार युक्त मसालेदार विविध प्रकारचे केळी चिप्स मिळणार आता आपल्या भुसावळ शहरात. चला तर मग चवदार चटपटीत केळीच्या चिप्स खरेदीसाठी आजच संपर्क साधा 93 70 55 57 20 वरती. आमचा पत्ता आहे राणाजी केळी वेफर्स, नाहटा कॉलेज समोर भुसावळ. आमच्याकडे ऑर्डर सुद्धा घेतल्या जातील.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.